फार सुंदर पद्धतीनं अभिनंदनाचा आणि आभाराचा तुम्ही सोहळा संपन्न केलेला आहे. आभार खरं तर शेवटी मानतात, परंतु काही घटना अशा आहेत की सुरुवातीलाच आभार मानावे असे वाटतात लोकांचे. नेहमी आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मदत असते, सपोर्ट असतो. ते आपल्या वसंतगडचे श्रेष्ठी रघुनाथदादा नलवडे हे प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सपोर्ट असतो त्यांचा. आणि कोणतीही गोष्ट आपल्याला हवी असेल तर दादांचा सल्ला घ्यावा आणि दादांनी ते त्यांना सांगावं एखादं काम आणि त्यांनी ते पूर्ण करावं. अशा पद्धतीने ते घडत आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. दादा तुमचं विशेष आभार या ठिकाणी. असाच असाच तुमचा सपोर्ट आम्हाला लागणार आहे भविष्यामध्ये सुद्धा. खरं तर आजचा हा कार्यक्रम आहे श्री रामनवमी. भगवान सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांचा 81वा जयंत्युत्सव आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 9 हा जो आहे हा वैश्विक नंबर आहे. खऱ्या अर्थानं पूर्णांशानं या ठिकाणी महाराज सर्व विश्वाचं कल्याण करण्यासाठी, जगदोद्धार करण्यासाठी या ठिकाणी आरूढ झालेले आहेत. गतवर्षी आपण याच दिवशी संकल्प केलेला होता. विशेष म्हणजे त्या दिवशी ज्यांनी संकल्प केला ते सगळे या दिवशी आजच्या दिवशी हजर आहेत या ठिकाणी. हे सगळ्यांचं योगदान मोठं आहे. पहिल्याच दिवशी हे तिघांनी पुढं आले आणि त्यांनी सांगितले की आमचं हे योगदान आहे. मी अमाऊंट सांगत नाही आहे, पण त्यांचं हे योगदान त्यांनी सुरुवातीला सांगितलं. आणि संकल्प असा केला की 1 वर्षामध्ये आपलं महाराजांचं मंदिर व्हावं. आता मंदिर करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ते तर अर्थ आहे. अर्थस्य पुरुषोध असं म्हटलेलं आहे. अर्थ नाही आहे तर जीवनाला अर्थ नाही म्हणतात. त्यामुळे अर्थ नाही आपल्याला तर कोणी विचारत नाही आहे. तर अर्थाशिवाय कुठल्या गोष्टी घडत नाही. जरी आपल्याला परमार्थ करायचा असेल तरी सुद्धा पैशाची योजना ही व्हावी लागते. त्या कार्याचं नियोजन सगळं व्हावं लागतं. आणि त्यासाठी आपल्या बऱ्याचशा शिष्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. काही शिष्य आपले पुढे आले आणि ते म्हटले महाराज आपल्याला किती लागणार आहेत पैसे. कोणी सांगितले 21 लाख 23 लाख लागणार आहे. तर ते म्हणे आम्ही दोघं तिघं घालून मंदिर पूर्ण करूया. तर आपल्याला अशा पद्धतीनं मंदिर नको आहे असं महाराजांनी सांगितलेलं होतं. महाराजांनी सांगितले की हा जगन्नाथाचा रथ आहे आणि इथं प्रत्येकाचा हात या ठिकाणी लागला पाहिजे. समाजातल्या तळागाळातल्या माणसाचा सुद्धा हात याच्यामध्ये असला पाहिजे. प्रत्येकाचं खारीचं योगदान असलं पाहिजे. तर आपण मुहूर्त बघितला आणि 15 ऑगस्ट हा मुहूर्त आपल्याला मिळाला, ज्या दिवशी आपण या श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि महाराजांनी सांगितलं आपल्याला की अतिशय शीघ्र गतीनं हे मंदिर तयार होईल. आम्हाला वाटलं शीघ्र गतीने म्हणजे साधारणतः 1-1.5 वर्षामध्ये होऊ शकतं मंदिर. कारण बाकीची जी मंदिरं आपण आजूबाजूचे बघितले आहेत ते कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष 2.5 वर्ष असं कालावधी त्यांना लागत असतो. परंतु आपलं जे मंदिर तयार झालेलं आहे हे अवघ्या 4 महिन्यामध्ये मंदिर तयार झालेलं आहे. आणि हे सगळं जे आहे तुम्हा भक्तांच्या योगदानामधून झालेलं आहे. याचं सगळं श्रेय तुमचं आहे. याच्यामध्ये ज्या ज्या घटकांनी आर्थिक योगदान केलेलं आहे, कुणी सेवा दिलेल्या आहे त्या ठिकाणी, त्या सगळ्यांच्या सेवा या ठिकाणी रुजू झालेल्या आहेत आणि हे मंदिर आज उभं राहिलेलं आहे. माझी इच्छा होती की या ठिकाणी महाराजांचं मंदिर अगदी 5 स्टार मंदिर व्हायला पाहिजे, की सर्व सुख सोयी सुविधा या मंदिरामध्ये असल्या पाहिजेत. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी सुखसुविधा झालेल्या आहेत. सुरुवातीला सांगितलं होतं की यामध्ये स्त्री शक्तीचा मोठा सहभाग असणार आहे. तर पहिलं योगदान जे आहे, ज्या दिवशी आपण हे अनाऊन्स केलं त्या दिवशी श्रीमती लतिका पाटील आजी त्या ठिकाणी आल्या सद्गुरू निवासला आणि त्यांनी 1,01,000 रुपयाचा पहिला चेक दिला. तर त्याचे ते मानकरी झाले. त्याच्यानंतर अनेक महिलांनी या ठिकाणी योगदान केलं. आत्ता ज्या सगळ्यांच्या समोर बोलत होत्या त्या दीपालीताईंनी इथं CCTV बसवण्यासाठी योगदान संपूर्ण त्यांचं आहे. त्या इन्फोसिस कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पदावरती काम करतात. अनेक शिष्यांनी भक्तांनी या ठिकाणी प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे,
परंतु प्रत्येकानं आपापल्या परीने योगदान दिलेलं आहे. काहींनी आर्थिक शक्य नसेल तर या ठिकाणी शारीरिक योगदान दिलेलं आहे, काहींनी सपोर्ट केलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी योगदान झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि याचं पूर्ण श्रेय जे आहे हे तुम्हा सर्वांचं आहे, शिष्यमंडळी, भक्तमंडळी, हे सर्वांचं श्रेय आहे. माझी भूमिका फक्त काय होती की मी तुम्हाला पुश करत होतो एवढंच आहे. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जे केलं ते हे खूप खूप उत्कृष्ट पद्धतीने केलं. आमचे बंधू इंजिनियर आहेत, त्यांचंही योगदान मोठं झालेलं आहे. पागेसाहेब इंजिनियर आहेत, कोल्हापूरचे मेहता साहेब आहेत, जे आर्किटेक्ट आपल्या मंदिराचे आहेत. या सगळ्यांनी याचं आर्किटेक्चर करून चांगल्या पद्धतीनं मटेरियल या ठिकाणी वापरलं आणि अतिशय सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. काल कलशारोहण झालं, त्या कलशारोहणाच्या दिवशी आपण या मंदिराचं लोकार्पण केलेलं आहे की सर्व जाती, धर्म, पंथ, कोणताही जातीभेद न पाळता, लिंगभेद न पाळता सर्वांसाठी समान दर्शनाची सोय या मंदिरामध्ये आपण केलेली आहे आणि सर्वांना समान दर्शन मिळेल असं त्या ठिकाणी काल आम्ही जाहीर केलेलं आहे. आज मी पुनश्च हेच वाक्य जाहीर करत आहे की हे धर्मपीठ जे आहे हे वंचितांचं धर्मपीठ आहे. या ठिकाणी जसे श्रीमंत येतील तसे गरीबही लोक येतील, समाजातले सर्व जाती धर्माचे लोक येतील, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, वेश्या असो, तृतीय पुरुषी असो, जे जे घटक या ठिकाणी येतील त्या सर्वांना समान वागणूक या ठिकाणी मिळेल आणि त्यांना आदराची वागणूक मिळेल या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं लोकार्पण, मंदिराचं लोकार्पण काल झालेलं आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की अलीकडच्या 7 ते 8 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजांची देयता फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. खरं तर हे मंदिर लवकर पूर्ण झालं असतं, परंतु त्यासाठी वेळेचा आपल्याला कमतरता होती. सगळी लोक एकत्र येणं सुद्धा फार महत्त्वाचं होतं आणि एकत्र येण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं हे सुद्धा गरजेचं होतं. त्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या जुळून इतक्या वर्षानंतर आलेल्या आहेत आणि सगळ्यांची मोठ बांधण्याचं कार्य जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे मंदिर उभं राहिलेलं आहे. त्याच्या ज्या मूर्ती तयार केलेल्या आहेत या बदामी शहरामधील महादेव चलवादी हे मूर्तिकार होते, त्यांच्या हस्ते या मूर्ती तयार झालेल्या आहेत. वैशिष्ट्य या मूर्तींचं असं आहे की या मूर्ती संपूर्ण आपल्याला पूर्वी दिसलेल्या होत्या, हे कशा पद्धतीनं मूर्ती असणार आहेत. ती मूर्ती स्वरूप आल्यानंतर त्या पद्धतीने आम्ही त्याचं रेखाटन त्यांच्याकडून करून घेतलं आणि आम्हाला ज्यावेळेला त्या पसंत पडल्या त्यावेळी त्यांना सांगितलं की तुम्ही आता या मूर्ती तशा बनवू शकता. आपल्या इथं हनुमंताची जी मूर्ती स्थापन झालेली आहे, हा हनुमंत अधिकारी हनुमंत आहे. त्याच्या शिरावरती पगडी आहे, मुखावरती भक्तिभाव आहे त्याच्या. तो युद्धाचा हनुमंत नाही आहे, त्याची गदाची ही डाव्या बाजूला आहे आणि सालंकृत असा हा हनुमान आहे. प्रसन्न मुद्रा, अर्धोन्मिलित दृष्टी, अशा पद्धतीचं हे रूप समोर आलेलं आहे आणि ते अधिकारी आहेत असं सांगितलं. आणि जो जो या हनुमंताची भक्ती करेल त्याला अधिकारपद प्राप्त होईल. त्यामुळं सर्वांनी या हनुमंताची या ठिकाणी आराधना करावी, पूजा करावी. जास्तीत जास्त या ठिकाणी अभिषेक सगळ्यांच्या हस्ते घडावे. दुसरी जी मूर्ती आहे ही आद्यशक्तीची मूर्ती आहे. ही मूर्ती इतर कोणत्याही ठिकाणी अशी मूर्ती नाही आहे. या मूर्तीच्या डाव्या हातामध्ये धनाचा कलश आहे, उजवा हात जो आहे हा धनवर्षाव करतोय, पाठीमागच्या दोन्ही हातांमध्ये पद्म म्हणजे कमळ आहेत. ही सहस्रदल कमलामध्ये बसलेली आद्यशक्तीची मूर्ती आहे. तिच्या शिरावरती रत्नजडित असा मुकुट आहे. अतिशय प्रसन्न अशी मुद्रा तिची आहे. तिने हिरव्या रंगाची साडी आणि लाल रंगाची चोळी परिधान केलेली आहे. जड जवाहिरांनी ती मढलेली आहे. अशा पद्धतीने ही आद्यशक्तीचं रूप आहे. ही पहिली मूर्ती अशी त्या मूर्तिकारांनी बनवलेली आहे. गणपती हे आद्य दैवत आहे. या आद्य दैवताची सुद्धा मूर्ती
त्यांनी सांगितलं की ही पहिल्यांदा मी अशी मूर्ती बनवलेली आहे. त्याच्या मुखापासून वरचा जर भाग बघितला, त्यांनी 8 ग्रंथांचा अभ्यास करून ही मूर्ती बनवलेली आहे. त्यामुळे चलवादी काल आलेले होते सहकुटुंब त्यांचा आपण काल सत्कार केला, तर त्यांचं योगदान या ठिकाणी मोठं आहे. महाराजांची मूर्ती ही जयपूरवरून आलेली आहे. या मूर्तींसाठी विविध लोकांनी योगदान केलेलं आहे. महाराजांच्या मूर्तीसाठी सुद्धा राहिलेली जी अमाऊंट आहे ती श्रीमती मनीषाताई शेवाळे यांनी दिलेली आहे. आणि आजच्या दिवशी जे आपण काय उसणवार किंवा आपल्याकडे क्रेडिटवरती गोष्टी घेतलेल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या दिवशी आपण परतावा करत आहोत. आणि महाराजांनी हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे कोणताही दोषीस आपल्याकडे न ठेवता त्यांनी पूर्ण करून घेतलेला आहे. हे पीठ जे आहे शक्तिपीठ आहे, हे आद्यशक्तीचं पीठ आहे आणि नवसाला पावणारी घटना आहे. महाराजांनी सांगितले मी संकल्पांना सिद्धी देणार आहे. जो जो या ठिकाणी नवस बोलेल त्याचं नवस पूर्ण होणार, हे महाराजांनी दिलेले शब्द आहेत. त्यामुळं आपण सद्गुरू निवास पुणे येथे सुद्धा चिरंतनाची अभिषेक सेवा केलेली आहे. आणि या वसंतगड क्षेत्री सुद्धा आपण चिरंतनाची अभिषेक सेवा सुरू करत आहोत. जे संकल्पानं या ठिकाणी अभिषेक करतील, महाराज हे प्रत्यक्ष शिव आहेत आणि शिवाला अभिषेक प्रिय असतो. ज्या संकल्पानं ते या ठिकाणी अभिषेक होतील त्या संकल्पाला ते सिद्धी देतील आणि त्यांची कार्य पूर्ण होतील. जो ज्या पद्धतीनं या ठिकाणी भजेल त्याप्रमाणे त्याला सिद्धी प्राप्त होते. म्हणून जास्तीत जास्त भक्तांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. पुण्यनगरीमध्ये आपले बरेचसे शिष्यमंडळी आहेत. मुंबई, कोकण भागामध्ये, कराड भागामध्ये आपले शिष्यमंडळी आहेत. महाराजांच्या काळामध्ये अनेक शिष्यमंडळी या भागामध्ये होते. प्रत्येकाला वयोमर्यादा असल्यामुळे त्यातले बरेचसे शिष्य आज या ठिकाणी नाही आहेत. परंतु त्यांची इच्छा होती की या ठिकाणी महाराजांचं मंदिर व्हावं. आपल्या सर्वांची इच्छा होती. त्या सर्वांच्या इच्छा आता पूर्ण झालेल्या आहेत आणि मंदिर तयार झालेलं आहे. मंदिर तयार झालं तरी आपल्यावरती जबाबदारी अजून खूप मोठ्या आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल हे सगळं मंदिर पूर्ण होण्यामध्ये श्री सद्गुरू निवास पुणे इथली जी टीम आहे आपली शिष्यमंडळींची, त्यांचं योगदान फार मोठं आहे पुण्याच्या मंडळींचं. हा कार्यक्रमसुद्धा संपन्न चांगल्या पद्धतीने होण्यामध्ये पुणेकरांचं फार मोठं योगदान आहे. त्यामुळे सर्व पुणेकर, सद्गुरुपेठ सेवक, भक्त जे आहेत त्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. प्रांजल माझा विशेष आवडता शिष्य आहे. मी रात्री अपरात्री जरी काही सांगितलं आणि दीपाली ताईंनी एक चुकीची गोष्ट सांगितली, मी प्रत्येक गोष्टी चुका काढत नाही कधी. तर लोकांना असं वाटायचं की हे प्रत्येक गोष्टीमध्ये चूक काढतात. तर कोणतीही गोष्ट जोपर्यंत माझा एक स्वभाव आहे की कुठलंही करायचं काम ना ते मनापासून आणि परफेक्ट झालं पाहिजे, त्याच्यामध्ये तडजोड नको आहे. आपल्या या मंदिरामध्ये सुद्धा आपण कोणत्याही गोष्टीची तडजोड केली नाही. प्रत्येक वस्तू जी हे अगदी क्वालिटीची दिलेली आहे या ठिकाणी लोक, आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने ते योगदान दिले. तर प्रांजलनं सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे आपला खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलेला आहे. त्याचं विशेष अभिनंदन आणि कौतुक. सगळ्यांनी त्याचे टाळ्या वाजवून सगळ्यांचा नामोल्लेख करणं फार अवघड आहे, कारण प्रत्येकाचं योगदान याच्यामध्ये आहे. त्यामुळं महिला मंडळ सगळं जे पुण्याचं आहे, खांडेकर दाम्पत्य या ठिकाणी आलं, त्यांनी महाप्रसाद बनवलेला आहे. या गावचे शिवाजी कुंभार त्यांनी आपल्या महाप्रसाद बनवलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने या सेवा दिल्या आहेत. तर त्यांचे विशेष कौतुक आणि आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. ज्याप्रमाणे हा शिष्य संप्रदाय आपला वाढायला लागलेला आहे, त्याप्रमाणे या पीठावरती मोठी जबाबदारी सुद्धा आलेली आहे. ते आपला प्रत्येक शिष्य जो आहे हा सामर्थ्याचा पुतळा असला पाहिजे. तो सद्वर्तनी असला पाहिजे, सदाचारी असला पाहिजे.
गुरुने दिलेला मार्ग जो आहे हा व्यवस्थित अनुसरणारा पाहिजे आणि गुरुपीठाचा महिमा कुठेही कलंकित होणार नाही अशा पद्धतीने त्याचं आचरण असलं पाहिजे. कारण संत तुकारामांनी सांगितलेलं आहे, मेघवर्षाप्रमाणे उपदेश करावा परी गुरुने शिष्य न करावा, वाटा लाभे तया अर्धकर्माचा शिष्याचा. जो शिष्य काही कर्म करत असतो त्याचा अर्धा वाटा, मग ते कुकर्म असो किंवा सुकर्म असो, याचा वाटा काय करतो त्या गुरुला लाभत असतो असं संत तुकारामांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शिष्य करताना फार मोठी जबाबदारी असते. शिष्य व्यवस्थित कार्य करतोय की नाही, मार्ग अनुसरतोय की नाही हे पाहणं पण फार गरजेचं असतं. त्यामुळे या पीठावरती फार मोठी जबाबदारी आहे. हे जगदोद्धाराचं कारण बनणारं पीठ आहे. या ठिकाणी जे जे भक्त येतील, शिष्य असतील, त्या सर्वांचा याच देही याच डोळी त्यांना परमोच्च असा मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी, त्याचं बोट धरून त्याला परमार्थाची वाटचाल करून देण्यासाठी हे गुरुपीठ सिद्ध आहे. हे गुरुपीठ सर्व भक्तांच्या त्रिविध ताप हरण करणारं असं पीठ आहे. जे जे भक्त या ठिकाणी भक्तीनं सेवा अर्पण करतील त्यांच्या सेवेला साध म्हणून हे गुरुपीठ त्यांच्यावरती पूर्ण कृपाशीर्वादित राहील आणि त्यांना व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल. हे अभिवचन या गुरुपीठाचं आहे. संपूर्ण गुरुमालिका यासाठी पूर्णपणे बद्ध आहे. आम्ही सर्व नाथ आहोत आणि इथं दीक्षा होणारा कोणी अनाथ असणार नाहीये. त्यांना पूर्णपणे संरक्षण कवच दिलेलं असेल. या ठिकाणी जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे, कारण तरुणांनी अध्यात्म खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. म्हणजे वयोवृद्ध लोकांनी करू नका असं नाही आहे, परंतु पुढच्या पिढीला हा वारसा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येकानं आपल्या पुढच्या पिढीला वारसा दिला पाहिजे. जोपर्यंत आपला नातू आपण जे नियम घालून दिले तो अनुसरत नाही आहे, आपले कुळाचार जे तो करत नाही आहे, ते जोपर्यंत तो पाहत नाही आहे तोपर्यंत त्या आजोबाला किंवा आजीला त्याच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही. त्यामुळे कोणत्याही कुळपुरुषाला जे काही वचन दिलेलं असतं ते वचन पूर्तता कधी होते? आपली पुढची नाही, आपली तिसरी पिढी ज्या वेळेला आपले कुळाचार अनुसरत असते. कारण समर्थाने सांगितले आहे, कुळाचार हा थोर सांडू नये. कुळाचार जो आहे हा थोर आहे असं सांगितलेलं आहे. कुळाचार जे करतात त्यांना परमोच्च असा मोक्ष प्राप्त होतो, त्यांना चारही पुरुषार्थ प्राप्त होत असतात आणि म्हणून कुलाचारांना फार महत्त्व आहे. हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे कुळस्वामी प्रत्येकाला माहिती असली पाहिजे. आपले चालीरीती जे आहेत त्या माहिती असल्या पाहिजेत. तरुण पिढींना विशेषतः याची जाणीव करून प्रत्येकाने दिली पाहिजे. जर जाणीव करून दिली नाही, ते अजून लहान आहेत, आत्ताच लग्न झालेलं आहे, करतील भविष्यामध्ये पुढं, आत्ताच कशाला जबाबदाऱ्या द्या, असं जर केलं तर तुमचे कुळाचार पुढं चालणार नाही आहे. आणि महाराजांनी काय सांगितलेलं आहे, तुमची कुलदेवता कुलस्वामी हे सगळं इथंच आहे. त्यामुळे इथं तुम्ही केलं तरी तुमच्या त्या कुलस्वामीला पोहोचणार आहे. ज्यांना ज्यांना कुळाचार जमत नाही त्यांनी इथं सेवा करायची, म्हणजे त्यांना ते प्राप्त होत राहील. आपण पाहिलं असेल की पुण्याचे किंवा इतर ठिकाणचे मुंबईचे काही शिष्यमंडळी आले, त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी सोय नाही आहे, तर त्यांना कराडमध्ये हॉटेलमध्ये रूम्स बुक करावे लागले आणि तिथं राहायला लागलं. गेले 4 दिवस त्या सगळ्यांना अर्ध झोप मिळालेली आहे. तर असं घडू नये, इथं राहण्याची त्यांची सोय व्हावी यासाठी भविष्यामध्ये आपल्याला भक्तनिवासाची सुद्धा योजना करायची आहे. जे जे दानशूर समाजातील लोक आहेत, ज्यांना ज्यांना इच्छा आहे की या ठिकाणी सेवा अर्पण करायची आहे, त्यांची सेवा या ठिकाणी रुजू करून घेतली जाईल. हे जे भक्तनिवास आपल्याला बांधायचं आहे त्यासाठी योगदानाची निश्चितच गरज आहे. ज्यांची ज्यांची इच्छा असेल या ठिकाणी रूम बांधून सगळ्या भक्तांची सोय व्हावी, त्यांनी कृपया मला किंवा आपले एकाक्ष श्री सचिन कुलकर्णी आहेत यांना तुम्ही संपर्क साधा आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे लवकरात लवकर त्यांनी जर आम्हाला संपर्क केला तर पुढचा प्लॅन जो आहे
आता फेज 1 आपला कंप्लीट झालेला आहे, परंतु फेज 2 जो आहे तो आपला भक्तनिवास आहे, ज्याच्यामुळं सगळ्यांची सेवा होईल आणि या ठिकाणी कोणतीही सेवा अर्पण केली त्याचा उपभोग घेणारा हा समाज आहे संपूर्ण, आणि हे वंश परंपरागत कृपा सगळ्यांच्या कुटुंबावरती राहील. कारण जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये योगदान करावं असं मी सर्वांना आवाहन करत आहे. तर मंदिर झालेलं आहे, पण मंदिराच्या पूजेचा क्रमसुद्धा फार महत्त्वाचा आहे की कोणत्या दैवताची पूजा प्रथम केली पाहिजे, त्यानंतर कोणती पूजा केली पाहिजे, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच क्रमानं या ठिकाणी या धर्मपीठावरती पूजा घडल्या पाहिजे, रोजचे अभिषेक घडले पाहिजे. सर्वांचं आद्य दैवत जे आहे हे गणेश आहे, त्यामुळे सुरुवातीला जे पूजा होणार आहे ते आद्य दैवत गणेशाची होईल. गणेशाला अभिषेक झाल्यानंतर धर्मध्वज स्तंभ जो आहे त्याची पूजा होईल. कारण धर्मध्वज जो आहे हे कुणाचं प्रतीक आहे, तर ते आपलंच निशाण आहे. कळलं का? ते आपलं निशाण असल्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून आपण हे ध्वजस्तंभ उभं करतो. गुढी पण का उभी करतो आपण? कारण ते आपलं स्वरूप आहे, म्हणून त्याचं आपलं निशाण आहे. ते प्रत्येक दैवताला त्याचं निशाण असतं. महाभारतामध्ये जे रथी होऊन गेले तर प्रत्येक रथीला कसं ओळखायचं, तर त्याच्या रथावरती काय असायचं, त्याचं निशाण असायचं, आणि ते निशाण पाहून तो कोणता रथी आहे हे ओळखलं जायचं. तसं प्रत्येक दैवताला त्याचं निशाण असतं, म्हणजे त्याचा ध्वज असतो. प्रत्येक जीवाला सुद्धा त्याचं निशाण असतं, कळलं का? आणि त्याप्रमाणे या ठिकाणचा जो धर्मध्वज आहे त्या धर्मध्वजावरती आपण वरम एकम गुरुपदम प्रणतो अस्मी गुरुपया आणि ओम असा हा चिन्हांकित असणारा रेशमी भगवा ध्वज जो आहे, हा ध्वज जो आहे याचं जो दर्शन घेईल त्याला कधीही जीवनामध्ये अपयश मिळणार नाही. आता पराभव नाम संवत्सर चालू आहे, तर या पराभव नाम संवत्सरामध्ये मी तुम्हा सर्वांना या गुरुपीठातर्फे आशीर्वाद देत आहे की जो जो या ठिकाणी भक्ती करेल, सेवा करेल, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कधीही पराभव पत्करावा लागणार नाही. त्यांना सदैव यश प्राप्त होईल असा मी सगळ्यांना या गुरुमालिकेतर्फे आशीर्वाद देत आहे. त्यानंतरची जी पूजा होईल ती आद्यशक्तीची पूजा होईल. आद्यशक्तीचा अभिषेक संपन्न होईल आणि पूजा संपन्न होईल. नंतरची पूजा जी आहे ती श्रीधर स्वामींच्या आसनाची होईल. श्रीधर स्वामींचे पादुका त्यांची पूजा होईल. ज्या दिवशी अग्रपूजा असतील त्या दिवशी सर्वात शेवटी अग्रपूजा घेतल्या जाते, परंतु रोजची पूजा जी आहे ती श्रीधर स्वामींच्या आसनाची होईल. त्यानंतरची जी पूजा आहे ती सद्गुरू रामचंद्र स्वामी महाराजांच्या समाधीची आणि मूर्तीची अभिषेक व पूजा होईल. आणि त्यानंतर भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची होईल. आणि सर्वात शेवटीची पूजा आहे ती हनुमंताची पूजा होईल, अभिषेक होईल. आणि त्याप्रमाणे हे झाल्यानंतर आरती होतील. आरती प्रथम गणेशाची होईल. गणेशाची आरती झाल्यानंतर हनुमंताची आरती होईल. हनुमंताची आरती झाल्यानंतर आद्यशक्तीची आरती होईल. त्यानंतर भगवान दत्तात्रेयांची आरती होईल आणि सगळ्यात शेवटी आद्यशक्तीची आरती होईल. अशा पद्धतीनं या आरतींचा क्रम राहील. आरती झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केला जाईल. तो नैवेद्यसुद्धा इथं तयार केलेला नैवेद्य असेल आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून सर्व भक्तांना रोजच्या रोज इथे वाटला जाईल. दिवसातल्या 5 आरतीच्या वेळा ज्या आहेत त्या आरतीच्या वेळा आणखी 5 मिनिटांनी अगोदर घ्यायच्या, म्हणजे ह्या सगळ्या आरती आता त्याच्यामध्ये येतील. सकाळी आणि संध्याकाळची जी आरती 9ची आहे या 2 आरतीच्या वेळेला, सकाळी 9ची आरती आणि रात्री 9-10ची आरती, यावेळी या 5ही आरती आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. तर हा नियम आजपासून या पीठावरती लागू झालेला आहे. सर्वांनी हा नियम आहे तो सगळ्यांनी फॉलो करा. याच्यामध्ये कोणतीही तडजोड करू नका. सेवा अर्पण करताना कोणीही कुचराई करू नका. जास्तीत जास्त भक्तांनी या ठिकाणी अग्रपूजेचा लाभ घेतला पाहिजे. आपल्या अग्रपूजा ज्या आहेत हे शनिवार, मंगळवार, अमावस्या आणि पौर्णिमा हे महाराजांचे वारीचे दिवस आहेत. या दिवशी या ठिकाणी अग्रपूजा होईल.
भविष्यामध्ये हा वारी संकल्प म्हणून आता सुरू होणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अग्रपूजा होती. पुणे पीठावरती आपण पुरुषांना जसा अधिकार आहे तसा स्त्रियांना सुद्धा अधिकार अग्रपूजेचा दिलेला आहे. याही पीठावरती आपण पुरुषांना जसा अधिकार दिलेला आहे तसा आजपासून स्त्रियांना सुद्धा अधिकार दिलेला आहे असं मी जाहीर करतो. स्त्री आणि पुरुष हा भेद नाथ संप्रदायाला मान्य नाही. सगळे जीव समान आहेत. त्यामुळं कोणताही लिंगभेद न पाळता शुचिर्भूततेतून या ठिकाणी पूजा आणि अभिषेक झाले पाहिजे. त्यामुळं स्त्रियांनी या ठिकाणी अभिषेक करताना किंवा अग्रपूजा करताना त्यांना घालून दिलेले जे नियम आहेत, साडी जी त्यांनी नेसायची आहे त्याचे 3 रंग सांगितलेले आहेत. पहिला रंग जो आहे तो पिवळा रंग आहे, दुसरा हिरवा रंग आणि तिसरा जांभळा रंग आहे. या 3 रंगाची साडी, 3 पैकी कोणत्याही रंगाची साडी नेसून या ठिकाणी पूजा करण्यासाठी त्यांना मान दिलेला आहे. या पीठावरती ज्याच्या पत्नी हयात नाही आहेत असे विदुर असतील त्यांनाही तितकाच सौभाग्याचा मान असेल. ज्यांचे पती हयात नाहीत त्या विधवा त्यांना बाहेरच्या जगतामध्ये म्हटले असेल त्यांना सुद्धा तेवढाच सौभाग्याचा मान आहे. सौभाग्य म्हणजे पती असणं किंवा पत्नी असणं असं नाही आहे. सौभाग्य म्हणजे अध्यात्मामध्ये तुम्हाला जे वैभव प्राप्त झालेलं आहे ते खरं सौभाग्य आहे तुमचं. तुम्ही अध्यात्मामध्ये किती उन्नती केलेली आहे आणि जीवनाचा उद्देश काय तर त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणं आहे. बाकीचे जे गोष्टी आहेत हे सगळ्या परंपरा तुम्ही जे रूढी घालून देतात हे माणसाने घालून दिलेत. कोणताही जातीभेद पूर्वी नव्हता. ज्योतिषशास्त्रामध्ये जर बघितलं तर प्रत्येक राशीला त्याचे वर्ण दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये विप्रवर्ण म्हणजे ब्राह्मण असेल, क्षत्रिय आहे, वैश्य आणि शूद्र असे त्या राशींना दिलेले वर्ण आहेत. जाती हे माणसाने तयार केलेले आहेत. पूर्वंपार कधीही जाती नव्हत्या. त्यामुळे याही पीठावरती आणि पुणे पीठावरती कधीही जातीभेद पाळला जाणार नाही. हा उच्च हा नीच हा कधीही समज या ठिकाणी होणार नाही. खरा जातीभेद हा माणसाने तयार केलेला आहे. त्याच्या आवडीप्रमाणे ज्याला जी सेवा करायची इच्छा निर्माण झाली असेल त्यांनी त्या काळी काही सेवा दिल्या. त्यावेळी लोकांच्या मनामध्ये सेवाभाव होता. म्हणून त्या सेवेवरून लोकांनी नंतरच्या काळामध्ये त्याच्या जाती तयार केल्या. हे पूर्णतः चुकीचं आहे. तुम्ही जर पंचांग पाहिलं तर पंचांगामध्ये ज्या राशी दिलेल्या आहेत 12 राशी, त्या 12 राशींच्या मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की कोणत्या राशीचा कोणता वर्ण आहे. प्रत्येक नक्षत्र आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की विप्रवर्ण, क्षत्रिय वर्ण, शूद्र आणि वैश्य असे 4 वर्ण दिलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही जाती वगैरे हे पूर्वीही नव्हत्या, आजही नाही आहेत. ज्या कोणी तयार केल्या ह्या पूर्ण चुकीच्या आहेत. त्यामुळे समाजामध्ये हाच मेसेज गेला पाहिजे की कोणताही जातीभेद ईश्वरानं निर्माण केलेला नाही. हा कुणी निर्माण केलेला आहे तर माणसाने निर्माण केलेला आहे आणि ते पूर्णतः चुकीचं आहे. ईश्वराला कोणताही भेद मान्य नाही आहे. ईश्वर हे एक तत्व आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्या अंशापासून आपण सगळे तयार झालेलो आहोत आणि शेवटी आपण त्याच्यामध्येच पोहोचणार आहोत. त्यामुळे कोणी शूद्र नाहीये, कोणी उच्चवर्णीय नाहीये. लक्षात ठेवा, जे कोणी असा वर्णभेद करतील, जातीभेद करतील हे पूर्णतः चुकीचं आहे. हे असं घडू नये. हे जिथं घडतं तिथं परमात्म तत्व जे आहे हे राहत नाही. आणि त्या भारतभूमीमध्ये सर्व जीवांना समान राहण्याचा अधिकार आहे. सन्मान प्रत्येकाला मिळाला पाहिजे. या पीठावरती प्रत्येकाला सन्मान मिळेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. जे या ठिकाणी नवीन भक्त येतील त्या सर्व नवीन भक्तांचं या ठिकाणी तुम्ही वेलकम केलं पाहिजे. त्यांना आम्ही इथले जुने आहोत, आम्ही अधिकारी आहोत, तुम्ही आत्ता आलेले आहे, तुम्हाला काय कळतं असे शब्द येता कामा नये. जे नवीन इथे येतील त्या नवीनांचं स्वागत केलं पाहिजे. जे जुने जे असतील त्यांचाही आदर सत्कार ठेवला पाहिजे. आणि जुनं झालं ते वायात गेलं असं होत नाही. जुनं ते आपण सोनं म्हणत असतो. त्यामुळं त्यांचं योगदानही महत्त्वाचं आहे या ठिकाणी. तेव्हा नव्या लोकांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांना समान वागणूक दिली आहे. हे जे काही ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे हे तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्ससाठी आहे, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही अधिकारी आहोत,
आमचं ऐकलं पाहिजे सगळ्यांनी, हा सगळ्यांचा अट्टहास असता कामा नये. प्रत्येकाने या ठिकाणी आपण सेवक आहोत आणि या ईशतत्वाचे, या गुरुपीठाचे तुम्ही सगळे सेवक आहात, भक्त आहात. हा भाव मनामध्ये ठेवून सर्वांची सेवा केली पाहिजे. तीच खरी भक्ती आहे. या पुढील काळामध्ये हे धर्मपीठ फार मोठं होणार आहे आणि तुम्ही सगळे त्याचे पायिक आहात. त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आराधना घडली पाहिजे, जपजाप्य घडलं पाहिजे, साधना घडली पाहिजे, ध्यानधारणा घडली पाहिजे. हे जेवढे लोक या ठिकाणी येतील त्या सगळ्यांना या ठिकाणी साधना करायला आपण सांगितले पाहिजे. जे जे नवीन शिष्य तयार होतील त्या नवीन शिष्यांना या नाथ संप्रदायाच्या चालीरीती, नियम जे आहेत हे समजावून सांगण्याचं कार्य जे आहे ते एकाक्ष म्हणून तुमचं आहे आणि 2 सावीचे माळकरी म्हणून तुमचं आहे. त्यामुळं तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे. इथले नियम सगळे जे आहेत ते चालले पाहिजे. हे ट्रस्ट आपण फॉर्म केला आहे, कशासाठी केलेला आहे? एक समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे. समाज जी देणगी देतोय त्यांना असं वाटायला नको लोकांच्या खिशात पैसे जात आहेत. तुम्ही बघितलं असेल आपल्याला जे जे देणगी देतात त्याचं आम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती सुद्धा नाव देते, ग्रुप्समध्ये कळवत असतो की या व्यक्तीने किती छोटी असो किंवा मोठी असो ती देणगी पब्लिकली जाहीर केलेली आहे आणि त्या पद्धतीनं योगदान प्रत्येक विटेसाठी त्याचं योगदान इथं घेतलेलं आहे. आणि ते सगळ्या इतकी 100% ट्रान्सपरन्सी आपण पाळलेली आहे. भविष्यामध्ये सुद्धा हा ट्रस्ट अशाच पद्धतीनं कार्य करेल की जे काही योगदान होईल या ठिकाणी ते सर्वांच्या संमतीनं चांगल्या पद्धतीने त्याचा वापर होईल. जे जे इथं अन्नदान करतील ते अन्नदान सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. सर्वांना अन्नदान या ठिकाणी घडलं पाहिजे. हे सद्गुरू पीठ आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक सद्गुरू पीठावरती अन्नदान हे घडलंच पाहिजे. इथं आळस करून चालणार नाही आहे. त्यामुळं आता भोजनाची वेळ झालेली आहे. मला माहिती आहे तुमचा जठराग्नी आता भडकायला लागलेला आहे. लवकरच त्याला आहुती आता दिली पाहिजे. तुम्ही जास्त वेळ घेत नाही. पुनश्च मी तुम्हा सर्वांचं हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि सर्वात शेवटी एक सुंदर मेसेज तुम्हाला देतो की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी योगदान केलेलं आहे. काही ठराविक लोकांनाच या ठिकाणी आता पुढं बोलून शाल श्रीफळ देऊन तुम्ही लोकांनी मान सन्मान केलेला आहे. माझ्या दृष्टीनं प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही सगळे सन्मानाचे पात्र आहात, लक्षात ठेवा. आम्हाला पुढं बोलवलं नाही, आमचा मान केला नाही असं नाही आहे. तर सगळे जे जे या ठिकाणी आलेले आहेत ज्यांचा ज्यांचा खारीचा वाटा असो किंवा सिंहाचा वाटा असो त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी, प्रत्येकानं असं समजा की तुमचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला ज्या नवकुमारिका, आपल्याला 9 कुमारिका या ठिकाणी आणलेल्या होत्या, 9 मुलं जे आणले होते ते आमच्या काकू वासंती काकूंनी मला वाटतं त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांना आणलेलं आहे. आता आमचे वासंती काकू इथं आहे की नाही माहिती नाही आहे, पण तिचं खरं सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन करा. ह्या छोट्या छोट्या सेवा दिसतील पण त्या अतिशय महत्त्वाच्या सेवा या ठिकाणी होत्या. त्या सगळ्या सेवा या ठिकाणी घडलेल्या आहेत. आमच्या रेखाताई असतील, अलकाताई आहे, सगळ्या त्या माझ्या बहिणी आहेत. हक्कानं मी त्यांच्याकडे काही मागू शकतो आणि त्या आमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत. आज 2 व्यक्ती मला प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला आठवणीला येतात. त्या म्हणजे एक शिंदेबाई सुपण्याच्या होत्या आणि दुसरे म्हणजे आमच्या जाधव आत्या होत्या. त्या दोघी अशा होत्या की मी त्यांच्याकडं मुलाप्रमाणे हट्ट करायचो. आणि विशेष म्हणजे त्यांना पंचकन्या होत्या, एकीला 3 कन्या होत्या. त्यांनी मला मुलगाच समजलेला होता. मी अगदी हट्ट करून सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घ्यायचो. शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांना त्यांच्या मुखामध्ये माझंच नाव होतं. ज्यावेळी त्यांची शेवटची घटिका आली होती त्यावेळी मला जाणीव झालेली होती आणि मी तिथं पोहोचलेलो होतो. त्यांचं नाव निघालं की माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. इतकं मायेचं पांघरून त्यांनी माझ्यावरती घातलेलं होतं. त्या दोघी देवी आज देहानं इथं नाही आहेत, परंतु सूक्ष्मामध्ये त्या नेहमी माझ्या बरोबर आहेत आणि त्यांचा आधार फार मोठा आहे. तसेच गोंदी गावच्या बाळूताई पवार म्हणून होत्या, त्यांचाही आधार फार मोठा होता. प्रत्येक वेळेला त्यांनी मला पुश केलेलं होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराजांच्या महानिर्वाणानंतर
काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या, ती व्यक्ती होती ती माझ्या पाठीशी उभी होती. त्यांचे पतीसुद्धा या ठिकाणी आहेत, तेही माझ्या पाठीशी उभे होते. लोकांनी खूप अडचणी आणायचा प्रयत्न केलेला होता, परंतु तरीसुद्धा या सगळ्यातून मार्ग निघून त्यांची इच्छा होती या ठिकाणी मंदिर व्हावं. त्या मला म्हटल्या की मी काही लोकांना जाऊन सांगू का की इथं मंदिर झालं म्हणून समजा. ते म्हटलं जरा थांबा, मंदिर एकदा होऊ देत. गतवर्षी दुर्दैवाने त्यांचं देहावसान झालं. त्यांची या ठिकाणी मला विशेष आठवण होते. अशा व्यक्ती फार दुर्मिळ असतात, लक्षात ठेवा, ज्या ध्येयाने प्रेरित झालेले असतात आणि तुम्हाला दैवी कार्यामध्ये सहभाग करत असतात. अशा सर्व घटकांचं जे आज देहान नाही आहेत, परंतु त्यांच्या इच्छा आकांक्षा या आमच्या बरोबर आहेत आणि सदैव राहतील. त्यांचं स्मरण जे आहे मला नेहमी राहील. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी योगदान केलेलं आहे त्या सर्वांचं योगदान या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आज त्या व्यक्ती या ठिकाणी सूक्ष्मामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत माझ्यासमोर आणि त्या सर्व व्यक्तींना माझं वंदन आहे. आज मला खूप आनंद होत आहे की जे जे मी इच्छा व्यक्त करतो, आज माझ्या सासूबाई सुद्धा सकाळी इथे येऊन मला दर्शन देऊन गेलेले आहेत. ते सगळं घडतंय. तुम्हाला लोकांना वाटेल मी हे सगळं काय सांगतोय कपलकल्पित, आम्हाला का दिसत नाहीये, तुम्हालाही दिसेल. त्या सगळ्या घटना दृश्यमान होती तुम्हाला, त्यात काय वेगळं नाहीये. ज्यावेळी आपण पुरुष सुक्ता श्री सुक्ताचं पठण केलेलं होतं, तुम्ही पाहिलं त्यामध्ये केवढी मोठी ऊर्जा आहे. त्या पृथ्वीवरचेच नाही तर पृथ्वीच्या बाहेरचे दैवत सुद्धा त्या ठिकाणी येऊन सामील झालेले होते. सगळे पूर्वज त्या ठिकाणी आलेले होते आमचे आणि ते सगळे काय करत होते तर त्या श्रीसूक्त पठणामध्ये सामील होऊन श्रीसूक्त पठण करत होते. हा संकल्प सद्गुरूंनी पूर्ण करून घेतलेला आहे. आपण फक्त त्याच्यामध्ये माध्यम झालेलो होतो. आणि पुणेकर जे काय सगळे आपले सद्गुरू निवासची टीम आहे, तुमचं मोठं योगदान आहे. हे धर्मपीठ, हे मंदिर उभा राहिलं, ही जी ऊर्जा मिळाली हे त्या श्रीसूक्ताच्या ह्याच्यातून ऊर्जा निर्माण झालेली आहे. जो कोरोनासारख्या ज्या व्याधी येतो त्या निगेटिव्ह एनर्जीजमुळं, त्यावेळी तुम्हाला सांगितलं की महाराजांनी सांगितलेलं आहे की 1 कोटी श्रीसूक्ताचं ज्यावेळी पाठ पूर्ण होतील त्यावेळेला पृथ्वीला ग्रीड्स तयार होतील म्हणून सांगितलं. आणि बाह्य शक्तीचा जो काय मारा या ठिकाणी होतोय हा पूर्णपणे थांबेल. त्यानंतर कोरोना लगेचच गेला. त्यानंतर दुसरे जे काय G2S असं काहीतरी व्हायरस होता तो, कोणता GBS, हां, ते सुद्धा तिथल्या तिथं थांबलेलं आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये पोहोचलाच नाही. विचार करा, महाराजांनी जे जे शब्द सांगितले सगळे सत्य घडलेले आहेत. आणि संपूर्ण या पृथ्वीचं संरक्षण करण्याचं कार्य हे तुम्ही सर्वांनी केलं. जे जे त्या श्रीसूक्तामध्ये पठणामध्ये सहभागी होते त्या सर्वांनी केवढा मोठा पुण्यार्थ कमवलेला आहे हे जसं तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं असेल काय हे आम्हाला 21 रोज पाठ करायला सांगितले त्यांनी, एवढं मोठं आम्ही दिवसभर काम करतो तरी आम्हाला हे करायला लावलेलं आहे. परंतु तुम्ही सर्व शिष्याने निष्ठेने हे केलं, त्याचं फळ म्हणून आज अनेक लोकांचं आरोग्य हे तुम्हा सर्वांच्यामुळं अबाधित राहिलेलं आहे. असेच भविष्यामध्ये अनेक शिष्य भक्त या ठिकाणी जोडले जाणार आहेत. हे पीठ खूप मोठं होणार आहे. हे प्रति सोरठी सोमनाथ घडावं ही महाराजांची इच्छा आहे आणि घडेल. आपण सर्वजण त्यासाठी प्रयत्न करूयात. सर्व समाजातील घटकांचं या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, या गावातले एक संदीप वाळुंज म्हणून होते, त्यांनी या ठिकाणी योगदान चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही कारण बरेच लोक या ठिकाणी योगदानामध्ये हजर होते, परंतु सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या मार्गाने या ठिकाणी योगदान केलेलं आहे. आज सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आहे आणि मी माझ्या हृदयापासून सर्वांना मी धन्यवाद देतो की तुमचं योगदान हे आज फळाला आलेलं आहे. आणि सर्वांचं योगदान म्हणून हे पीठ तयार झालेलं आहे, हे मंदिर तयार झालेलं आहे. आज या ठिकाणी येऊन ध्यानधारणा करायला बसायला हे सुंदर मंडप सुद्धा तयार झालेलं आहे. ज्या ज्या भक्तांनी याच्यामध्ये योगदान केलेलं आहे ते सर्व भक्त जे आहेत मोठा पुण्याचा साठा त्यांनी जमवलेला आहे आणि भविष्यामध्ये पुण्यार्थ त्यांचा वृद्धिंगत होणार आहे. मगाशी अनवधानानं दीपालीतांनी एका व्यक्तीचं नाव घेणं विसरून गेलेल्या होत्या. आद्यशक्तीची मूर्तीसाठी योगदान श्रीमंत जाधव आपले शिष्य आहेत, त्यांच्या 5 मुलींनी योगदान केलेलं आहे. तर ते सांगायचं अनवधानानं राहून गेलेलं होतं. त्या सर्वांचे या ठिकाणी योगदान प्राप्त झालेलं आहे आणि सर्वांना कृपाशीर्वाद या ठिकाणी देत आहे. जय जय रघुवीर समर्थ.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा